माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा. या गाण्याचे लिरिक्स मला अगदी सुटेबल वाटले माझ्या आजच्या ब्लॉगच्या कंटेंटला घेऊन. नमस्कार, माझं नाव सीमा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आत्ता चालू झालेल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्टोरीज अक्रॉस सीमा. सो आमचं लग्न आत्ता एप्रिल महिन्यात इंडियामध्ये झालं आणि माझा हस्बंड माझ्या आधीच म्हणजे US ला कामासाठी आलेला आहे. सो माझ्या विजा प्रोसेससाठी मला काही महिने थांबावं लागलं आणि मला आता मागून एकटीला यावं लागलं. सो माझा हा सगळा प्रवास, माझा एक्सपिरियन्स, एमिरेट्स फ्लाईटसोबतचा फर्स्ट एक्सपिरियन्स मी या ब्लॉगमधून शेअर करणार आहे. मला सोडायला गेले प्रत्येकजण ॲक्च्युली खुश होते कारण मी शुभमकडे जाणार होते. मी सुद्धा थोडीशी इमोशनल होऊन सगळ्यांना बाय करून माझ्या न्यू जर्नीसाठी निघाले. थोडी एक्सायटेड होते शुभमला भेटण्यासाठी, एमिरेट्सने ट्रॅव्हल करण्यासाठी. एंटर केल्यानंतर बघते तर ही अशी ऑसम स्पेस, कम्फर्टेबल सीट्स, हे सगळं पाहून भारी वाटलं. त्यांनी असे एसेन्शियल्स दिले ज्याच्यामध्ये पेस्ट, स्लीप मास्क, सॉक्स वगैरे गोष्टी होत्या आणि अशी समोर स्क्रीन होती ज्याच्यावरूनच तुम्हाला सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स व्हिडिओद्वारे आपल्याला सांगितल्या जातात आणि तो सगळा एक व्हिडिओ प्रेझेंट केला जातो स्क्रीनवर. Now we're going to make the final preparations for departure. So sit back, relax, and enjoy your Emirates flight. Thank you for flying Emirates. आणि अशा प्रकारे माझी 20 तासांची जर्नी स्टार्ट झाली होती. एंटरटेनमेंटसाठी त्यांच्याकडे एक चांगला ऑप्शन होता. दिस इज द बेस्ट थिंग दॅट आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन एमिरेट्स. इथे तुम्हाला बऱ्याचशा प्रकारचे मूवीज, म्युझिक, मल्टिपल लँग्वेजमध्ये तुम्ही पाहू शकता. खूप सारे चॅनल्स होते ज्याच्यामधून मला फॉर्च्युनेटली एक अरिजित सिंगचा अल्बम भेटला जिथे मी सॉंग्स ऐकत गेले होते आणि त्याच्यासोबतच मी एक छान सरफिरा मूवीसुद्धा पाहिला जो पण अगदी छान होता आणि छान एंटरटेनमेंट झालं. लॅबोरेटरीचं म्हणाल तर अगदी क्लीन स्पेशियस लॅबोरेटरी इथे होते. सो आणि फूडचं म्हणत असाल तर ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत सगळंच अगदी फ्रेश आणि हेल्दी होतं. छान व्हरायटी फूड होतं ज्याच्यामध्ये आपल्याला डेझर्टपासून स्टार्टर्सपासून सगळं. हिंदू मीलसुद्धा तुम्हाला छान ऑप्शन होता. सो फूड तर मी खूप छान एन्जॉय केलं आणि आता जवळजवळ लँड होत आली आहे माझी फ्लाईट आणि मी बघते की सॅन फ्रान्सिस्को मला असं छान खिडकीतून दिसतं आणि मी आता लँड झाले. लँड होतेच तर काय, इमिग्रेशनसाठी ही भली मोठी लाईन जिथे माझा 1.5 तास गेला होता. पण फायनली द वेट इज ओव्हर आणि समोर बघते तर मला मस्त शुभम दिसतोय वेलकम करायला. तिथे